पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य विभागाचे माजी सभापती आणि सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झालेले आहे। माने यांनी विधानसभा अपक्ष लढवत 40,000 मताधिक्य घेतलेले होतं आणि या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये आता प्रवीण माने यांचे बॅनर्स झळकू लागलेत। यामध्ये 2 जुलै रोजी त्यांच्या अधिकृत पक्षप्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे। जावेद मुलानी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी थेट जाऊया जावेदकडे। जावेद, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य विभागाचे माजी सभापती प्रवीण माने आता भाजप प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाल्यात, काय त्या दृष्टीने घडामोडी? अनुपमा, प्रवीण माने यांनी मागील निवडणुका म्हणजेच जिल्हा परिषदेत जरी ते माजी सभापती असले तरी विधानसभेमध्ये त्यांनी अपक्षाची निवडणूक लढवली होती आणि यामध्ये त्यांना तब्बल 40,000 मताधिक्य मिळालं होतं। त्यामुळे आता कुठेतरी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ऐन विधानसभेच्या तोंडावरती भाजप सोडून शरदचंद्र पवार पक्षात गेल्यानंतर या ठिकाणी जी आहे ती भाजपला कशी पोकळी निर्माण झाली होती आणि त्यामुळेच आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवीण माने यांचा प्रवेश झाल्यानंतर इंदापूर तालुक्यामध्येच नव्हे तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये भारतीय जनता पार्टीला आता बळकटी मिळणार आहे आणि त्यामुळेच आता त्यांच्या पक्षप्रवेशाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जावेद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।